हरे कृष्णा. हरे कृष्ण. स्कंद 10 अध्याय 16 श्लोक क्रम 32. तास्तं सुविघ्न मनसोत पुरस्कृतार्भाः कायं निधाय भुवि भूतपतिं प्रणेमुः साध्व्य कृताञ्जलिपुटा शमलस्य भर्तृः मोक्षेप्सवा शरणं प्रपन्नाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. आता आपण जे नाग कन्यांनी नागपत्नींनी केलेली जी स्तुती आहे तर ती आपण समजून घेणार आहोत. त्याआधी कार्य बद्दल आपण समजून घेणार आहोत. तर श्रीकृष्णांनी काय केलं की यमुनेच्या डोहामध्ये निवास करणारा जो काली आहे तर त्या सर्पाचं दमन केलं आणि नंतर मग त्याच्या भार्या म्हणजे त्याच्या पत्नी कालियाच्या त्यांनी जी स्तुती केली तर ती स्तुती कशी केली आणि मग त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा कशी केली भगवानांनी हे अभ्यासणार आहोत. मग आता कालियाच्या विषामुळे काय झालं की यमुनेचं पाणी आहे ते प्रदूषित झालं. मग ते शुद्ध करण्यासाठी भगवान यांनी काय केली लीला की श्रीकृष्ण नदी काठावरील एका कदंब वृक्षावर चढले आणि तेथून त्यांनी नदीच्या पात्रात उडी मारली. अजूनही नदी किनारी तो कदंब वृक्ष आहे बरं का. त्याची पूजा करतात. जे जे म्हणजे जे जे भक्त जातात तिथे तर त्या वृक्षाची पूजा करतात वृंदावनमध्ये. म्हणजे तो इतका प्राचीन वृक्ष आहे की त्याचं जे खोड आहे ते आतून पूर्ण असं पोखरल्यासारखं म्हणजे अशा पद्धतीनं पोखरलं गेल्यासारखं म्हणजे इतका प्राचीन असल्यामुळे झालंय. पण त्याचं जतन अजूनही करून ठेवलंय वृंदावनमध्ये आणि खूप सुंदर असं ती लीला जी घडली तिथं ते स्थान आहे. तर तिथे भक्त जेव्हा जातात तर त्यावेळेला तिथे जे आहे त्या वृक्षाची पूजा करतात. मग आता आपण समजून घेऊया की काली जो आहे तर त्याच्या विषामुळं सगळं जे यमुना नदीचं पाणी होतं तर ते प्रदूषित झालं होतं आणि मग ते शुद्ध करण्यासाठी भगवान यांनी काय लीला केली की ते नदीकाठावर एक कदंबाचं वृक्ष होता तर तिथे चढले आणि त्यांनी काय केलं नदीच्या पात्रात उडी मारली आणि मग त्यांनी काय केलं की त्या यमुना चं जे पाणी होतं यमुना नदीचं पाणी तर तिथे जाऊन त्यांनी अं, अं, एक असा उन्मत्त झालेला हत्ती कसा असतो तर त्याप्रमाणे त्यांनी मुद्दाम तिथे जाऊन क्रीडा करायला पाण्यात सुरुवात केली. म्हणजे आता तिथे कालिया आहे त्या पाण्यामध्ये आणि तिथे जाऊन त्यांनी काय केलं की जो कालिया आहे तर त्याचा अहंकार आहे तर त्याला डिवचण्यासाठी त्यांनी खरं तर असं केलं. एखादा मदोन्मत्त हत्ती कसा असतो त्यासारखं निर्भयपणे जाऊन यमुनेच्या त्या जळामध्ये जाऊन क्रीडा करायला सुरुवात केली. म्हणजे पोहायला आणि तिथं असं वेगवेगळे आपण आता पाहतो की नाही पोहताना सुद्धा आजकाल वेगवेगळे जलतरणपट्टू वेगवेगळे सगळे एकत्र येतात पाहण्याचे. आपण म्युझिक लावून त्याच्यावर गेम्स असे वेगवेगळे फुलांचे आकार पाहतो की नाही. तर हे काय आहेत पाण्यातल्या क्रीडा आहेत थोडक्यात. मग अशा पद्धत आता भगवान जे आहेत तर सर्वज्ञ आहेत त्यामुळे भगवान यांच्याकडे हे सगळे गुण आहेत ना. मग भगवानाने अशा पद्धतीच्या तिथं पाण्यात जाऊन म्हणजे त्या यमुनेच्या पाण्यात जाऊन तिथं क्रीडा करायला सुरुवात केली. मग श्रीकृष्णांचं हे जे धाडस होतं ते कालियाला बिलकुल सहन नाही झालं. त्याचा अहंकार दुखावला गेला थोडक्यात म्हणजे. आणि त्यांनी लगेच काय केलं म्हणजे मी इथं असताना या यमुना जळात असताना हे कोण आलंय अशा पद्धतीने त्यांनी काय केलं श्रीकृष्णांच्या वक्षस्थळावर दंश करायचा प्रयत्न केला आणि हे सगळं पाहत होते बरं का. हे नदीकाठावर गोपबालक ही जी सगळी होती म्हणजे जी पाहत होती जी सगळी गोपबालक तर त्या सगळ्यांनी जेव्हा हे पाहिलं तर त्यावेळेला म्हणजे त्यांना भीती वाटली. म्हणजे पृथ्वी कंप पावते किंवा उल्कापात होतो अशा पद्धतीचे अपशकुन ब्रजभूमीमध्ये जे नागरिक होते त्यांना दिसायला लागले आणि ती गोपबालक सगळी अचेतन झाली. म्हणजे बेशुद्ध अवस्थेत पडली होती त्या नदीकाठावर हे सगळं दृश्य पाहून. म्हणजे भीतीने घाबरून आणि मग पुढे काय झालं की वृंदावनातील गोपगोपींनी काय विचार केला की कृष्ण आज बलरामांच्या विना वनात गेलेत त्यामुळे एखादं घोर संकट आले की काय म्हणजे कृष्णांना सगळ्या संकटातून बलराम वाचवून आणायचे अशा पद्धतीची ती लीला करायचे. म्हणजे त्यांच्या लीलेचं स्वरूप पण असं होतं म्हणजे मोठे भाऊ म्हणून म्हणजे ताऊ म्हणतात त्यांना. तर ताऊ आज गेले नाहीयेत म्हणून
हे अशा पद्धतीचं संकट काही कोसळलं नाहीये ना कुठलं, असं गोपगोपींनी विचार केला. मग श्रीकृष्णांच्या पाऊल खुणा ज्या होत्या, तर त्यानुसार म्हणजे त्याचा वेध घेत घेत ते यमुना तीरावर आले आणि त्यांनी पाहिलं दृश्य तर सगळ्यांच्या काळजाचा थरकाप उडवणार होतं. म्हणजे यमुना तीरावर नंदबाबा, यशोदा सगळे सगळे आले होते गोपगोपी. तर त्या सगळ्यांचे प्रिय असणारे श्रीकृष्ण काय होते, कालिया जो सर्प होता त्याच्या वेटोळ्यामध्ये बांधले गेलेले होते. आणि मग त्यांना म्हणजे इतकी भीती वाटली सगळ्यांना, की त्यांनी स्वतःच यमुनेच्या डोहात प्रवेश करायचा निर्णय घेतला. म्हणजे अशा म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपला मुलगा एका सर्पाच्या वेटोळ्यात गुंडाळला गेलेला आहे. हे पाहून यशोदा मैया ज्या होत्या, तर त्यांनी म्हणजे अशा पद्धतीनं आता यमुनेच्या डोहात स्वतःच जाऊया असा निर्णय घेतला. असा निश्चय त्यांनी केला. म्हणजे हे खूप सखोल वर्णन आहे भागवतामध्ये. आपण त्याचं फक्त थोडक्यात ती गोष्ट आणि म्हणजे तो संदर्भ घेत आहोत अभ्यासून. तर त्यावेळेला बलरामजींनी त्यांना थांबवलं आणि श्रीकृष्ण जे आहे त्यांच्या सामर्थ्याची त्यांना जाणीव होती, की ही लीला आहे आणि हे श्रीकृष्ण जे आहेत तर अं, त्या म्हणजे त्यांनी घडवलेली लीला आहे हे जाणत होते बलरामजी आणि आणि त्यांच्या सामर्थ्याची पण जाणीव होती बलरामजींना म्हणून त्यांनी थांबवलं यशोदामय्या. आणि इतर गोपीजन सुद्धा अशा पद्धतीनं डोहात प्रवेश करायचा प्रयत्न करत होते. त्यांनाही थांबवलं. मग श्रीकृष्णाने आपल्या मित्रांना आणि या सगळ्या व्रजजनांना झालेलं दुःख बघून काय केलं, आपल्या स्वतःच्या शरीराचा विस्तार केला आणि ते कालियाच्या बंधनातून मुक्त झाले. मग कृष्णाने लीला केली आपल्या सर्व शक्तीने आणि कालियाच्या म्हणजे जे वेटोळे होते कालिया नागाचे, त्यातनं त्यांनी स्वतःला मुक्त करून टाकलं कालियाच्या पाशातून. आणि मग श्रीकृष्णाने काय केलं, कालियाच्या फणावर अगदी आनंदाने आणि सहजपणे नृत्य केलं. मग श्रीकृष्णांचं असं चपळ, अद्भुत, गतिमान नृत्य आणि सहस्त्र फणेचे आहेत कालिया नागाचे. तर ते काय झाले, मग त्यातली सगळी चेतना म्हणजे त्याच्यातलं सगळं बळ निघून गेलं आणि कालिया जो आहे तो गलित-गात्र झाला. म्हणजे त्याच्या मुखातून रक्ताची उलटी यायला लागली आणि त्याला समजलं की भगवान हे आदिपुरुष म्हणजे भगवान नारायण आहेत आणि ते जे आहेत ते स्वयं म्हणजे पुरुषोत्तम आहेत हे त्याला समजलं आणि तो शरण आला. म्हणजे कालियाची ही अवस्था बघून त्याच्या ज्या पत्नी होत्या, तर त्यांनी काय केलं भगवान श्रीकृष्णांच्या चरणांशी नमन केलं आणि आपल्या पतीला मुक्त करा म्हणजे त्याला दंडित करू नका. आमच्या पतीची अशी तुम्ही दशा केली हे योग्यच झालं. तुम्ही त्याच्यावर क्रोध केल्यामुळं त्यांच्यावरती कृपाच झाली. म्हणजे कालियाची किती पुण्याई असेल पहा. म्हणजे ह्याच्यातून आपण समजून घेऊ. म्हणजे त्याच्या मस्तकावर प्रत्यक्ष भगवान यांचे चरण कमल अंकित झालेले आहेत. म्हणजे भगवान यांचे चरण कमल अंकित तर झालेच, पण भगवान यांचे चरण कमल म्हणजे आहेत तर त्या म्हणजे ते सतत पडत राहिले त्याच्या मस्तकावर. म्हणजे ते भगवान यांचा स्पर्श जेव्हा एखाद्याला होतो, तेव्हा ते कसं बनतं ठिकाण परमपवित्र बनतं किंवा ती व्यक्ती कशी बनते शुद्ध बनते, पवित्र बनते. तर त्यामुळे कालिया कसा बनला? शुद्ध बनला. त्याचा उद्धारच झाला एक प्रकारे. त्याला लाभच मिळाला पहा. म्हणजे किती पुण्याई असेल पहा त्याची भक्त म्हणून. म्हणजे भगवानाच्या लीलेत तो सहभागी झाला. हरे कृष्ण.